आज 20 एप्रिलला माझा मित्र रोहन देशपांडे याचा आज वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त मी रोहनला एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करताना अनेक अडथळे येत असतात आणि आपल्याला ऑर्डर्स मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागतात आणि ते करण्याची आज तुमची एवढी मोठी टीम आहे, त्यांच्या मागे तुझं आज मार्गदर्शन असतं, धडपड करणारा आहे. एकच सांगेल की आपण प्रयत्न करत असायचे आणि जे काही आपलं प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नेहमी करायचा असतो आणि प्रामाणिकपणे कामही करायचं असतं. छोट्या छोट्या अडचणी असतात, आफ्टर सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, तिथं कुठेही टाळाटाळ करायची नाही. माणसाला सर्व्हिस जर ताबडतोब मिळाली तर तो माणूस आपल्याला नेहमी लक्षात ठेवतो आणि तो आपल्याला नेहमी रिकमेंड करत जाईल पुढे. तर त्याच्यामुळे आज मी बघतोय रोहनला अनेक वर्षांपासून आज एवढीशी टीम होती त्यांची, छोटे छोटे माणसं जोडत आज तुमची मोठी टीम तयार झालेली आहे आणि ही टीम शेकडोच्या संख्येनं हो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण काम करत असताना कधीही मागे वळून बघायचं नाही. कोण काय बोलतं, काय करतो, आपल्याविषयी काय निंदा करतो, ह्याही गोष्टीकडे कधी बघायचं नसतं. ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा मी फार अगोदरपासून फार वर्षापासून मी घेतलेली आहे एका चित्रपटाच्या माझ्या आवडत्या कलाकाराकडनं. आणि तो जो एक त्याचा संवाद होता त्या चित्रपटामधला, तो नेहमी मी माझ्या उराशी घेऊन चाललेलो आहे आणि तो संवाद मी आज वाढदिवसानिमित्त रोहनला सांगू इच्छितो. आणि त्याचं जर तू पालन ठेवलं, ते जर तू डोक्यात ठेवलं तर तू नक्की प्रगती करशील. कि दुनिया में ऐसे बहुत कम लोग हैं जो दूसरों के तरक्की पे खुश होते हैं, समझे? तो इसलिए हम उनमें से एक है. क्या बात. आज हेमंत भाऊ आले आपल्या या छोट्याशा ऑफिसमध्ये. त्यांनी प्रत्यक्षपणे आधीच पाय ठेवला होता आणि आज ते स्वतः इथे वाढदिवसाला स्वतःहून आलेले. आयुष्यामध्ये शुभेच्छा आवश्यक असतात, सदिच्छा आवश्यक असतात आणि जगायसाठी रोजीरोटीसाठी काम पण आवश्यक असतं. भाऊ, तुम्ही एक डायलॉग मारला अमिताभ बच्चनचा, मला ते हिरो माहिती नाहीये, पण त्या हिरोचं एक गाणं आहे ते मी माझ्या आयुष्यात प्रेरणा घेतलेली आहे आणि आमच्या मित्रांना मी सांगत असतो. संध्याकाळी मी आवर्जून कधी कधी जेव्हा ऐकतो तर ते गाणं असं आहे, जिंदगी में रहना है तो काम कर प्यारे, सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया जिने नहीं देंगी, खाने नहीं देंगे, फिरने नहीं देंगी. तेच मी नेहमी काम करत असतो आणि जिथे जे आवश्यक ते सलाम करत असतो. आणि तुम्हाला पण मी सलाम करतो कारण तुम्ही आज इतके मोठी व्यक्ती आहात. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा कळेल, पण मला मी तुम्हाला खूप जवळून बघतो. तुम्ही या शहरामध्ये शून्यातनं सुरुवात केली, एखादा पिक्चर तुमच्यावर काढावा असे तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुमचे वडील गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये काहीच नव्हतं, तुम्ही अक्षरशः तुम्हाला घर नव्हतं. आई तुमची होती तुमच्याबरोबर, तुमचे भावंड होते आणि ते पण स्थानिक असून पण काही नसणं हा फार मोठा अपमान असतो. पण तरी देखील तुम्ही जिद्दीने तुमचं शिक्षण अपूर्ण राहिलं. तुम्ही फार चांगल्या फिलोमिनासारख्या त्या काळातल्या शाळेमध्ये स्वतः हेडबॉय होते आणि तिथून पण तुम्हाला पैशाअभावी तुम्हाला 10वीला चांगले मार्क मिळाले, बिटको कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं, परंतु पैसे नव्हते म्हणून तुम्ही ते शिक्षण थांबवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही शक्य असेल ते काम करत राहिले. आणि जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुमच्या लग्नाच्या वेळेस पण तुमच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत तुम्ही आज जे काही झालेलं आहे, माझ्या अंगावरती शहारे येतात. मी जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा मी काही खोटं वगैरे बोलत नाही आणि मला कोणाची स्तुती करायची माझी काही स्वभाव नाही. मला जिथे राग येतो मी राग व्यक्त करतो, तो मुख्यमंत्री असू द्या, पालकमंत्री असू द्या. पण जो खरा काम करतो कौतुक पण ते केलं झालं पाहिजे. मग मुख्यमंत्री असो किंवा मित्राचा असो की तुमचा असो, की तुम्ही जी काही उभारी घेतलेली तुमच्या आयुष्यामध्ये आणि जे काही स्टँड तुम्ही तयार केलेलं आहे हे फार अलौकिक आहे. याचं कौतुक लोक जाहीरपणे करत नाही कारण तुम्ही म्हटले की दुसरों के तरक्की पे बहुत कम लोग होते जो खुश होते, उनमें से हम भी एक आहे. आणि तुमची तरक्की आहे आणि तुम्ही तुमच्या तरक्कीबरोबर आमची पण तरक्की चाहता. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की दुसरा तर तरक्की झाली, आपली पण तरक्की झाली, पण आपल्याबरोबर आपल्या सभोवताली जे गोरगरीब कष्टकरी मित्र परिवार असतो त्यांना पण आपण उभं आणलं पाहिजे.
पुढे आणलं पाहिजे, तरच एक चांगला एक समाज तयार होतो. संदीप भिंगारे असू द्या किंवा रोहन देशपांडे असू द्या, हे काही त्याच्यामधले हे त्याच्यातले लाभार्थी आहेत आणि आमच्या सारख्यांवरती तुम्ही प्रेम करता, त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो. मला फक्त एकच सांगावं वाटतं की तुम्ही हे जे काही उभं केलंय या नाशिक रोड शहरामध्ये, वाढदिवस माझा जरी असला तर त्या वाढदिवसाप्रित्यर्थ तुम्ही इथे येणं स्वतःहून हे आमच्यासाठी मुख्यमंत्री आल्यासारखं आहे. मुख्यमंत्री कशाला म्हणतो आपण, की जो खऱ्या अर्थाने पालकत्व घेतो, जो खऱ्या अर्थाने लोकांना रोजगार देतो, खऱ्या अर्थाने लोकांना आरोग्यासाठी उभारी देतो, कुटुंबाला आनंद देतो, तसं आमच्या आयुष्यातले तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही आम्हाला हे सगळं दिलेलं आहे. आमच्या नाशिक रोडमध्ये आम्हाला तुम्ही ऑर्डर्स मिळत नव्हते, आम्हाला आमचेच लोक ऑर्डर देत नव्हते, तेव्हा तुम्ही आमच्या मागे उभे राहिले की नाही रोहन तू ही ऑर्डर कर, आणि आता सगळे लोक ऑर्डर देत आहेत. याच्या आधी दिले असते तर, पण नाही, हेमंत गायकवाडांनी दिल्यानंतर मग आता आम्ही देतो. असं जे काही तुम्ही उभं केलं, आणि नाशिक शहरामध्ये पण तुमच्या नावाने आम्हाला हेमंत शेठ म्हणजे नार्डेको असू द्या, क्रेडाई असू द्या किंवा आर्किटेक्ट असोसिएशन असू द्या, असं एक संस्था नाही या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये की हेमंत गायकवाड ओळखत नाही. परंतु हेमंत गायकवाड कुठेच दिसत नाही, ते इथे दिसतात. हे आपण कमवलेलं आहे मित्रांनो. आणि भाऊ, तुम्ही असे जे पुढे गेलेले आहात हे आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. आम्ही तुमच्याकडे बघूनच व्यवसायामध्ये काम करतो आणि तुमची अशी आम्हाला प्रेरणा नेहमी देत राहा. आमच्याकडनं जर काही चुकून समजा चूक झाली तर तुम्ही आम्हाला माफ करत राहा, ही चांगली आणि शिकवत राहा आम्हाला. आमच्यावर नाराज उलट